माणुसकीच्या नात्याने ओवी उमाच्या बाजूने उभी राहिली. दायचीला उमा निर्दोष असल्याचं सुनावलं, ज्याने दायची भडकली. या सगळ्यात श्रीनूच्या अभ्यासाची गैरसोय होते हे समजताच दायचीने ओवीला श्रीनूच्या खोलीबाहेर काढण्याचं ठरवलं. त्याची हक्काची खोली असताना त्यांना दुसऱ्याच्या खोलीत कशात जाऊचा? श्रीनूचा अभ्यास होत नाहीये. दायचीच्या या व्यवहारामुळे ओवी बिथरली. व्हॉट? लॉक करायची गरज नाहीये. तुझीच रूम आहे ना, कधी येऊ शकतोस. मी निघतीये तशी इथून. थँक्यू सो मच. ऐक ना ओवी, तुझं ना काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय ग. मी ऍक्च्युली इथे तेच बोलायला आलो होतो. निशीने तुला काय सांगितलं मला खरंच काय माहित नाही. आणि मी मी खरंच कुठली तक्रार केली नाहीये ग. मला तशी या रूमची काही गरज नाही. मी बाहेर कुठेही राहू शकतो. ऍक्च्युली काय झालं, सगळं असं अचानक. तुला तुझी रूम हवी होती तर सांगायचं होतं ना मला. मी कुठे जाते, काय करते, हा सगळा प्लॅन तुझ्या उमाईला सांगायची गरज नव्हती. म्हणूनच तिने शोधून काढलं मला आणि मी पुन्हा आले इथे. आणि तू कुणालाही हे सांगितलं नसतंस ना तर तुझी रूम तशी तुला मिळालीच असती. पण मी कायम ग्रेटफुल राहिले असते. एक्सक्यूज मी ओवी, ऐक ना, मी खरंच सांगतो ओवी, मी खरंच कोणाला काही सांगितलं नाही. हो कम ऑन, तू मला मूर्ख समजतोयस का? मला चांगलं माहितीये तुझ्यासारखी माणसं कशी असतात. बाहेरून वेगळी, आतून वेगळी. नो सिरियसली, मला खरंच वाटलं नव्हतं तू असं वागशील मिस्टर श्रीनिवास. आणि हो डोंट वरी, तुला तुझी रूम मिळेल आता. इथे झोपायला, अभ्यास करायला. मी जाते. अगं ऐक ना ओवी, मी प्लीज, तोपर्यंत मी एकटी राहू शकते ना इथे. जस्ट लीव. हो हो. बायकोच्या किंचाळण्याने डोळ्याची बुबुळ बाहेर, कानाचे पडदे फाटले. काय करतास? पेपर वाचतोय. पेपर काय? पेपर वाचूसाठी आधी पेपर सरळ धरूचा लागता. काय केलं लाले? कशी झाली शॉपिंग? हे काय, हे कुठल्या पिशव्या? तू तर मैत्रिणी बरोबर साड्यांची शॉपिंग करायला गेलेलीस ना? त्याचं काय झालं माहित? आधी ऐकून तर घ्यावा. त्याचं काय झालं माहित काय? दुकानात गेल्यात तर मी भाव केला ना, तर दुकानदारांनी 1000च्या साड्यो 700 750 दिला. काय बोलते काय लाली? मग माझ्या मैत्रिणींनी माका 3 साड्या घेऊन दिल्या. हे बाय माझे लाली. लाली लाली, तू आहे ना भाव करण्याचे ट्युशन्स क्लासेस सुरू कर. अरे अशा बायका येतील ना क्लास साठी, नुसता पैशांचा पाऊस पडेल बघ. धो 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 धो. खेचतास माझी, खेचतास तुम्ही? नाही ग लाली, कौतुक करतोय. कौतुक करतात? याच्याशिवाय दुसरा माझा काय काय आनंदच नाही. लाले मी दुःखात आहे ग. घे बाय माझे, माका साडी मिळालो तर तुमका कशाक दुःख होता? नाही ग लाले, खूप वाईट वाटतंय मला. काय झाला काय? विजयरावांच्या मुलीला दायचीने खोली बाहेर काढलंय आणि आपण काहीच करू शकलो नाही. विजयराव किती सज्जन माणूस आहे आणि आपण त्यांच्या मुलीशी कसं वागतोय हे सगळं ओवीने विजयरावांना जर सांगितलं तर
विजयराव माझ्याबद्दल काय समज करून घेतील? म्हणजे आपल्या श्रीनुक्तेची खोली मिळाली, दायचेन त्याला त्याची खोली मिळवून दिली. अहो ही दुःख करायची गोष्ट नाही हा, या तर आनंदाची गोष्ट. हा हसा 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 हसा. गया मंजू माझ्या साड्या बघ, कलर बघ, अगो बाय माझे. लाले, मला माहिती आहे तू आणि दाईची माझी स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही, पण हा कांता आनंद तेव्हाच साजरा करेल जेव्हा मी विजयरावांचा बिझनेस पार्टनर बनेन. उमाई, रागवलीस? आपल्या पोरावर कोणी रागवता काय? उमाई, पण तू गैरसमज करून घेऊ नको हा. मी खरंच नाही मागितली खोली. तर दायचे नाम. तुझ्या उमाईक स्पष्टीकरण देऊची गरज आहे. आय म्हणतस ना, मग आयक आपला पोर काय करीत काय नाही त्या माहित नसतं. दादा मामांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारो माझो श्रीनू स्वतःच्या ताटातलो घास पण काढून दे, तो असा वागणार नाही यावर विश्वास हा माझा आहे ना. विश्वास आहे ना तुझा. मग आता त्याच विश्वासाने सांग, काल खरं काय झालं होतं? तू कुठे गेली होतीस? तुम्ही खरंच गणपती बघायला गेला होतात का, की ओवी पळून गेली होती? उमाई, तुला खोटं बोलता येत नाही हा. एक नातं वाचवण्यासाठी, हे घर सांभाळून घेण्यासाठी तुला काल कारण द्यावं लागलं की नाही हा? उमाई, सांग ना काल काय झालं होतं? होय श्रेणू, ओवी काल निघून जात होता. तुम्ही ओवी काय पाहिलाच काय? वहिनी, आम्ही तिका बघलाव. खया ती या बाजू गेला. हात सोड माझा. ज्या माणसांसोबत मी कधीच राहिले नाही, ज्यांची माझ्याशी ओळख नाही, त्या माणसांसोबत कशी राहू मी? विजयरावांना मी वचन दिलं होतं की ते परत येईपर्यंत तू इथेच राहशील आणि मी तुझा सांभाळ करेन. तू नाही गेली. कुणाचा विश्वास मोडून जाणं पटलं नाही. म्हणून आमका घरी येऊक उशीर झालो. नशीब श्रीनू, मी थंय वेळेत पोहोचले, नाहीतर मला काय येता नाही. काय आणू सांग. काही आणू नका. तिकडनं माघारी येताना काहीही आणू नका. उमाई, अगं पण त्या वचनाचं काय? ते कसं पूर्ण करणार आहेस तू? एकीकडे ओवीची काळजी, दुसरीकडे घरातल्यांचा विरोध, आणि हे सगळं तू एकटी सहन करते. सगळं घरात कोणाला याची काहीच कल्पना नाहीये का? कोणाचा तुला आधार सुद्धा नाहीये. उमाई, कसं होणार आहे हे सगळं? माहित श्रीनू, माका खरंच माहित नाही. उमाई, तू काळजी करू नकोस हा. आतापर्यंत ह्या सगळ्यामध्ये तू एकटी होतीस, पण यापुढे जे काय होईल त्यात मी तुझ्या सोबत असेल. श्रीनू, घरात जर ओवीक ठेवचा असत ना, तर घरातल्या सगळ्यांनी तिका स्वीकारूक आहे. आणि त्यासाठी ही गोष्ट माका तुझ्या दादा मामाक सांगूची लागत. त्यांना कसा सांगू ताच माका कळत नाही. हिम्मतच होत नाही माझी. मी त्यांना सांगितल्यावर ते काय बोलतील याची कल्पनाच नाही माका. हो माई, पण
पण एक दिवस दादा मामाला हे सगळं सांगावं लागेल हा. हे सत्य फार काळ तू असं मनात ठेवलंस तर या सगळ्याचा तुलाच फार त्रास होईल. उमाई, आपल्याला लवकरात लवकर पाऊल उचलावं लागेल. कोणीशी दूध तापवलंस पण? होय आई. मी केलंय असते ना. आई, सगळं तूच करतेस सगळ्यांसाठी. म्हणजे काकी पण करते, पण सकाळी उठल्यापासून म्हणजे झाडू मारणं, पूजा करणं, सगळ्यांसाठी चहा नाश्ता, सगळं घर उठायच्या आधी दमून जात असशील ना. मग मीच म्हंटल आता वेळ आहेच कॉलेजला जायला, तोपर्यंत करते नाश्ता. गुणाचा गो बाय माझा. मग लेख कुणाची आहे? ए आई, मी ना जेव्हा अभ्यास करत असते ना तेव्हा मला असं वाटतं की बाप रे, आई एवढा वेळ कसा घालवत असेल किचन मध्ये. पण मला एक गोष्ट कळली, चहा पावडर वेगळी, ही साखर वेगळी, आलं आला हय असता तर कधीतरीच येते ना किचन मध्ये. पण हे असं आलं ना की मग जाणवतं की किती छान वाटतंय किचन मध्ये. मला ही गोष्ट कळली आहे की साखर, चहा पावडर, आलं, दूध या गोष्टी एकत्र करायला आपल्या जमल्या ना की मग चहा उत्तम होतो. बरोबर? काय गे माझे वा निशी, ह्याच तर असता बाईचं आयुष्य आपल्याला ह्याच सगळं शिकवता. निशी पण जिन्नस एकत्र करणं सोपी, पण घरातल्या माणसांका एकत्र करून ठेवणं तेवढाच अवघड. म्हणजे या बघ, आता ही चाय पावडर, याची चव वेगळी, आणि ही साखर, साखर गोड, आणि या आला. तुका आवडता ना? एकाने दुसऱ्याची चव घेऊन नाही चालायचा, सगळा नीट मिसळूक वया तरच चाय तयार होता आणि सगळ्यांचं अस्तित्व पण टिकून राहतं. कळता? आई मला कळतंय, पण तू हे आता का सांगतेस? म्हणजे निशी, ओवी इथे काही दिवस राहू केला, एक मोठी जबाबदारी आहे आपल्यावर. तिका इकडचा वागणा बोलणं, इकडचे नियम, इथली संस्कृती शिकवूची आहे. ओवीक इकडचे संस्कार शिकवूक आहेत, आणि निशी ही जबाबदारी तुझी. माझी? होय निशी. निशी, तू ओवीचा आदर्श हो. अगं काय बोलतेस आदर्श वगैरे? मी कसं शिकवणार आहे? आणि तू आहेस ना. नाही निशी, मोठ्यांनी सांगितलेलं त्याला नाही पटणार. पण निशी, जर एखाद्या मैत्रिणीने सांगितलं ना तर नक्कीच पटेल ओवीक. मैत्रीण? ओवीशी मैत्री करणं तसा अवघड आहे, पण आपण ओवीसाठी या करूचा लागत. करशील ना? मी करेन माझ्याकडनं जेवढं होईल तेवढे प्रयत्न. पण निशी, हे करताना तुझा पाऊल चुकणार नाही याची काळजी घे. निशी, ज्या जगापासून तुका लांब ठेवूचा प्रयत्न केला, ताच जग तुझ्या समोर येऊन उभा राहिला. ओवीच्या राणीमानाचा, त्याच्या मोकळेपणाचा, त्याच्या स्वातंत्र्याचा तुका मोह होत. आपले संस्कार तुका जाच वाटत. पण तेव्हा माझा या बोलणं आठव निशी. निशी, तुझ्यावर या घराचे, इथल्या मातीचे, इथल्या माणसांचे संस्कार आहेत. तुझ्या या वागणा बोलण्यात ज्या काही त्या सगळ्या या संस्कारातून इला. तुझ्या दादांनी खूप विचारपूर्वक वाढवलेला तुका. तुझ्यावर कोणतीही बंधनं घातलेली नसली तरी तुका शिस्त लावलेली आहे. एखादी गोष्ट करू नको म्हणून सांगताना त्यांनी त्याचं कारण तुका कायम सांगितलेला.
तुझ्यावर खूप विश्वास टाकलेला आहे यांनी. त्या विश्वासात तडा जाऊ देऊ नको. निशी कोणतीच संस्कृती चुकीची नसता. ओवीचा स्वतःसाठी ठामपणे बोलणं हे चांगलंच आहे. पण त्यावेळी वडीलधाऱ्यांचा मान राखू की गोया. निशी तुम्ही दोघांनी एकमेकींचा चांगला घेतला ना तर दोघी परिपूर्ण व्हाल, अगदी ह्या चहासारखं. पण जर भलत्याच मोहात अडकलास तर दोघींचंही नुकसान होईल. कळता ना? कळतंय आई. म्हणजे समोरच्याचं ऐकून घेणं, त्याला समजून घेणं तुझेच संस्कार आहेत ना. पण आई मला एक गोष्ट कळली नाही. तू आज इतक्या वेळा कळतंय ना असं का विचारतेस? म्हणजे मी एखादं पुस्तक वाचलं ना तरी तू इतक्यांदा विचारत नाही कळतंय का? मग आज हे असं अचानक? कारण निशी ही मार्कांची परीक्षा नाही, संस्कारांची अग्निपरीक्षा. हे बाय, चहा उकळला बघ. घे गाळून घे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. टॉक टू विजयराव. काय चुकलं वाटतं माझंच काहीतरी. फोनवर बोलतेस का विजयरावांशी? नाही 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 ते का का नाही नाही का? त्यांना पण कळलं पाहिजे ना तू कुठे आहेस, कशी आहेस, सुखरूप आहेस का, आनंदी आहेस का, कळलं पाहिजे ना त्यांना. बापाचं काळजीच असतं, काळजी करणार ते. फोन लाव. मी नंतर. अरे नंतर नाही, कर, लाव, फोन लाव. मी पण ओके 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 लाव. लागला. लावू तर द्या आधी. सॉरी मी बोली ना त्यांच्याशी. लागला. अहो कनेक्ट होतोय अजून. कनेक्ट होतोय. रेंज नेटवर्क इंडिया लंडन ना. हो ते व्हेरी हे नाही उचलत आहे. तो कामात असेल ना म्हणून मे बी. काम कसं? हा मोठा बिझनेस आहे त्यांचा. बिझनेसमन है ना, खूप व्याप असेल, कामच खूप असतील नाही. भांडवल किती आहे त्यांचं? सॉरी व्हॉट? भांडवल यू नो बिझनेस भांडवल हे बिझनेस इन्व्हेस्टमेंट किती आहे त्यांची? करेक्ट राईट? इन्व्हेस्टमेंट कॅपिटल. हा तेच ते कॅपिटल ते स्मॉल की कॅपिटल? कॅपिटल म्हणजे हे असतं ना आपलं हे काय चाललं काय हा? कॅपिटल बिझनेस स्टॉक्स. तुला नाही कळणार. तुला काय नसत्या चौकशा पडलेत ग? माका कशा चौकशा? हे सगळं आधी केलं असतं ना मी. कोणाशी बोलतास, कुणाबरोबर जातास, तर इथे राहायची वेळ आली नसती ना. हे बघ तू उगाच तिच्यासमोर माझं काही बोलू नकोस. कळता ना कोणासमोर बोलूचा, कुणासमोर काय नाही बोलूचा ते. हा मग चला चला. तू का काय रीत भात नाही काय वागूची बोलूची? ज्या खुर्चीवर बसलास ना ती माझ्या दादाची खुर्ची हा, आणि त्या खुर्चीवर आम्ही कोणी पण बसत नाही. अगो तू का कळत नाही काय कुणाची जागा घ्यायची आणि कुणाची नाही ते? हे बघा मी आधी उठतेस का नाही? पुन्हा या खुर्चीवर बसलास ना तर याद राख. हा
या घरात कोणाचीच जागा घ्यायची नाही. लवकरात लवकर माझ्या डॅडकडे जायचंय. डॅड, प्लीज माझा कॉल उचल. दोन चार दिवस जागरण झाला. कालही शांत झोप लागली नसेल. झोपा आता, आराम करा. माझ्या झोपेचं काय कौतुक, तुमकाच विश्रांती मिळाली नाही काल. तुम्ही आराम करा. तुमका खरंच असं वाटतं माका विश्रांती मिळायला हवा? मग तसा घरात आजूबाजूला वातावरण हवा. अशा गोष्टी घडायला नको, म्हणजे मग आपसुकच विश्रांती मिळते, आराम मिळतो. अहो, मी आज निशी सोबत बोललोय. तिची ओवीशी मैत्री झाली ना की ओवी सुद्धा इथल्यासारखा तुमच्या बहिणीच्या मुलीची जी कर्तव्य तुम्ही करताय त्याच्यापासून अडवण्याचा मला काही अधिकार नाहीये. आपण आपल्या मुलीच्या बाबतीत तर एक बाप म्हणून मी निर्णय घेऊ शकतो ना. अहो, मला तसं नव्हतं. मी निर्णय घेतलाय. जोपर्यंत ती पाहुणे या घरामध्ये आहे तोपर्यंत आपला निशी तिच्या वाऱ्याला उभं राहणार नाही. निशीची तिच्याशी झालेली मैत्री माका चालणार नाही. पण विषय संपलो.